तर आम्ही ज्यावेळी हायस्कूलला होतो त्यावेळी आम्ही 8वीला असल्यापासून 10वीला येईपर्यंत आमचं एकच वर्ग शिक्षक होतं आणि त्या सरांचा आज वाढदिवस आहे. मग लागलेच नियोजन घातलं आणि सगळ्या पोरांनी बोलवून घेतली. सरळ निघालो सरांच्या घरला. ज्यावेळी आमचा 10वीचा पेपर संपला आणि आम्ही हायस्कूल मधून बाहेर पडलो, आमच्या सरांची पण रिटायरमेंट झाली. जर सरांचा विषय म्हटला असा तर सर आम्हाला इंग्लिश शिकवायचं. सगळी पोरं मिळून पोचलाव की परिते फाट्यावर. आणि इथं पोचल्यानंतर पहिलं काम म्हणजे आमचं केक घ्यायचं. केक पॅक केला आणि सरळ पोचलो सरांच्या घरी. आणि सरांच्या घरी गेल्याबरोबर सगळ्या पोरांचा दंगा चालू झाला. आणि इथं आम्ही पोचल्यानंतर सरांच्या आधी आमचं स्वागत हेनच केलं. आणि ज्यासाठी आम्ही इथं आलो होतो ते म्हणजे आमच्या सरांचा वाढदिवस करायला. पहिल्यांदा केक कापून घेतला आणि केक कापल्यानंतर सरांसोबत जरा बोलत बसला. आणि इथं आल्यापासून अक्षयला जे घेऊन बसले की नाही ते त्याला सोडणच झाले. आणि ठरल्याप्रमाणे सगळ्यांचा नाश्ता करून झाला, पण अक्षय आमचा गावाच्या मागे आहे. सरांचा वाढदिवस केल्यानंतर आम्ही सरांचा निरोप घेतला आणि सरळ पोहोचलो हॉटेलवर, कारण आम्हाला वाढदिवस करायला लय वेळ झालेला. त्यामुळे जाता जाता जेवून जाऊया म्हटलं. तर आज आम्ही आलो सगळी पोरं जेवायला. आता हे हॉटेल यांच्या पाहुण्यांचं असल्यामुळे ह्याला इथं वेटर व्हायला लागले असून ते चालतंय तेवढं. तर मस्तपैकी जेवणात ताव मारला आणि जेवण झाल्यानंतर जेवणाचे पैसे वगैरे सगळे देऊन जाता जाता आईस्क्रीमची पार्टी केली आणि बस की आता. तर मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करा आणि कमेंट पण करा.